भावना. पण प्रश्न असा आहे की दोष कुणाचा? रस्ता सरकारचा आहे, पण जबाबदारी ही आपली आहे. हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे आणि सिग्नलचे नियम न पाळणे ही शौर्याची लक्षणे नाही, तर ही निष्काळजीपणाची लक्षणे आहेत. अहो, जर आपण सुरक्षित गाडी चालवली नाही तर उद्याचा सुरक्षित भारत कसा घडेल? एखादा छोटा मुलगा जर झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करून रस्ता ओलांडत असेल आणि मोठी माणसं त्याच्यासमोरच सिग्नल तोडत असतील तर त्याने नेमकं शिकायचं काय? काही जण तर म्हणतात थोडं अंतरावर जाण्यासाठी हेल्मेट कशाला? अहो, पण अपघात हे अंतर पाहून येत नाही, ते एका क्षणात येतं आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातं. मित्रांनो, आपण जर नीट गाडी चालवली तर सुरक्षित समाज निर्माण होईल आणि समाजात सुरक्षतेबद्दल विश्वास निर्माण होईल. आज नाही तर कधीच नाही. एकजुटीने उभे राहून नियमांना मान देऊ, एकजुटीने उभे राहून नियमांना मान देऊ. रक्तरंजित रस्ते नाही, सुरक्षित वाटा घडू. रक्तरंजित रस्ते नाही, सुरक्षित वाटा घडू. शिस्त हाच खरा पराक्रम, जीव वाचवणं हाच खरा धर्म. शिस्त हाच खरा पराक्रम, जीव वाचवणं हाच खरा धर्म. रस्ता सुरक्षा आमचा अभिमान आणि हाच खरा स्वधर्म. खरा पराक्रम म्हणजे वेगाने गाडी चालवणे नाही, तर खरा पराक्रम म्हणजे संयम. खरा पराक्रम म्हणजे स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घेणे. अहो, आपण जर सुरक्षित वाहने चालवली तर आपण स्वतःची आणि दुसऱ्यांचीही काळजी घेतो. आपण जर नीट वाहतूक केली तर आज कुणाची आई आणि कुणाचं घरही उद्ध्वस्त होणार नाही आणि समाजात सुरक्षेबद्दल विश्वास निर्माण होईल. कारण बदलाची सुरुवात ही मोठ्या भाषणाने नाही तर छोट्या छोट्या कृतीतून होते. जय जय सुरक्षित भारत, जय शिस्तीचा झेंडा. जय जय सुरक्षित भारत, जय शिस्तीचा झेंडा. रस्ता सुरक्षा ही माझी जबाबदारी, गरजू देहाणारा. रस्ता सुरक्षा ही माझी जबाबदारी, गरजू देहाणारा. जीव आहे अमूल्य, खेळ नाही रे अपघात. जीव आहे अमूल्य, खेळ नाही रे अपघात. रस्ता सुरक्षेच्या जोरावर करू अपघातावर वार. रस्ता सुरक्षेच्या जोरावर करू अपघातावर वार. मित्रांनो, शेवटी मी एवढंच म्हणेन, आपण सगळ्यांनी मिळून एक संकल्प करूया की गाडी चालवताना मी हेल्मेटचा वापर करेन. दुसरा म्हणजे मी सिग्नल पाळेन आणि वेग मर्यादा पाळेन आणि माझे मित्र, माझे घरचे आणि माझ्या आजूबाजूतील परिसरातल्या लोकांना